हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 28 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, जो पाहून हसून हसून तुमचं पोट दुखेल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजाची अशी जिरली आहे, आयुष्यात कधी जिरली नसेल एवढी जिरली आहे. आणि खरंच कृष्ण आणि बाळाबाईने खूप भारी काम केलं आहे. आज पूजाला घरची सगळी कामं करायची होती. तिने स्वतःच कृष्णाला चॅलेंज दिलं आहे की 2 दिवस मी तुझी सगळी कामं घरात करणार, पंचायतसुद्धा मी सांभाळणार. आणि मग सकाळपासून सुरुवात झाली. कृष्णाने पूजाला सकाळी 5:30 वाजताच उठवून दिलं. मग अंगण झाडणं, सडा टाकणं, रांगोळी काढणं, तुळशीसमोर दिवा लावणं, ही कामं तर पूजाने कशीबशी केली. ही कामं करतानाच तिची वाट लागली. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता आणि जेवण बनवायचं होतं. पूजाने कामचुकारपणा केला आणि सगळी जबाबदारी मैनावती आणि माधव काकांवर दिली. त्यांना कामं जमतच नव्हती आणि मैनावतीने कुकर असा लावला की घरामध्ये चक्क प्रेशर कुकरचा स्फोट झालाय, मोठा स्फोट. आणि संपूर्ण किचन उद्ध्वस्त झालं. आणि मग त्यानंतर बाळाबाई आणि कृष्णाने पूजाची जी काही जिरवली आहे, पूजाने मान खाली घालून सगळं ऐकून घेतलं. खूप मजा आली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळ होते आणि कृष्णा ही तयार होऊन मस्त तुळशीमाईसमोर येते. तुळशीमाईसमोर दिवा लावते, पूजा करते, हात जोडते, तिची प्रार्थना सुरूच असते. आणि त्याच वेळेस आपल्या आवडत्या नाईकबाई तेथे पोहोचतात. नाईकबाई कृष्णाला आवाज देतात. कृष्णा त्यांच्याकडे पाहते आणि आपल्या घरी चक्क नाईकबाई आल्या आहेत हे पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, अरे नाईकबाई, तुम्ही येथे. नाईकबाई पुढे येतात आणि कृष्णा त्यांना घेऊन आपल्या अंगणात जे बेंच असतात त्याच्यावर बसते. कृष्णा विचारते, नाईकबाई, तुम्ही इथे आलात ना, मला खूप आनंद झाला आहे, पण तुम्ही अचानक येथे कशा? तर नाईकबाई सांगतात, आता माझ्या आवडत्या विद्यार्थिनीला भेटायचं आहे, आले मग मी तुझ्या घरी तुला भेटायला. कृष्णा खूप खुश होते. नाईकबाई म्हणतात, कृष्णा, तू पुन्हा एकदा शिक्षणाला सुरुवात केली. आपल्यातली कमी ओळखून ती कमी कशी दूर करायची हे खूप कमी लोकांना माहीत असतं, पण शेवटी तू ते करून दाखवलं. या वयात शिकण्याचं धाडस केलं आणि या वयात शिकणं, पुन्हा एकदा शिक्षणाचा ध्यास घेणं, अक्षर ओळख घेणं हे काही सोपं नसतं, पण ते तू करून दाखवलंस. कृष्णा म्हणते, नाईकबाई, ते सुद्धा तुमच्यामुळेच शक्य झालं. तुमचं सुद्धा कौतुक करायला हवं. नाईकबाई म्हणतात, माझं कशाला कौतुक करायला हवं? खरं कौतुक तुझं करायला हवं. एक शिक्षिका म्हणून माझं तर ते कामच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला शिक्षण घेण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवणं, हिंमत वाढवणं. पण तुझ्यासारखे असे अनेक कमी विद्यार्थी असतात ज्यांना हे जमतं. कृष्णा म्हणते, नाईकबाई, तुम्ही सर्व शिक्षा प्रौढ अभियानाअंतर्गत आमच्या रात्रशाळेत आला होतात आणि चक्क मला आई सरस्वतीच भेटली, जिने मला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. कारण शिक्षण घेणं हे एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी, पण तुम्ही मला जे काही सांगितलं त्यानंतर शिक्षण घेतल्यामुळे माझ्या आयुष्यात काय बदल होईल हे मला कळलं. आणि मग मी कोणत्याही परिस्थितीत कितीही अवघड वाटलं तरी शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. नाईकबाई सांगतात, मला खरंच तुझा अभिमान वाटतोय. कृष्णा, तू घरही सांभाळते आणि गावसुद्धा सांभाळते. कृष्णा नाईकबाईंना सांगते, नाईकबाई, मी तुमचाच आदर्श घेतला आहे. जसं तुम्ही तुमचं काम आणि घर सांभाळतात तसंच मी सुद्धा माझं काम आणि घर सांभाळते. तुम्हालासुद्धा तुमच्या कुटुंबाचं प्रेम मिळेल. तुमचं कुटुंब हे नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असा मला विश्वास आहे. नाईकबाई म्हणतात, चल, मी त्याला वटसावित्री पौर्णिमेचा वाण द्यायला आली आहे. कृष्णा म्हणते, ते तर मी घेणारच आहे, पण मी सुद्धा तुम्हाला वाण देणार आहे. असं म्हणून कृष्णा आतमध्ये जाते आणि वाण घेऊन येते. मग नाईकबाई तिला हळद कुंकू लावतात आणि कृष्णाला वाण देतात. कृष्णा त्यांचा नमस्कार करते आणि मग नाईकबाईंना सुद्धा वाण देते. नाईकबाई आणि कृष्णा एकमेकींची खूप स्तुती करतात. कृष्णा नाईकबाईंना म्हणते, तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला, पुन्हा मला भेटायला नक्की या. नाईकबाई कृष्णाकडे खूप प्रेमाने पाहतात. त्यांना कृष्णाचा अभिमान वाटतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण त्या काहीच बोलत नाही आणि कृष्णाचा निरोप घेऊन जाऊ लागतात. तेवढ्यात कृष्णा त्यांना हाक मारते. नाईकबाई मागे वळून पाहतात.
कृष्णा त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करते. नाईकबाई तिला आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात. फ्रेंड्स, माझ्या आवडत्या नाईकबाई ही एक नवीन मालिका सुरू होते आणि त्याच प्रमोशनसाठी नाईकबाई या मालिकेत आल्या होत्या. इकडे मैनावती, दलपत आणि जयकांतची सभा भरलेली असते. मैनावती विचारते, तुम्हाला आज मंदिरात खूप मजा आली असेल ना? तर दलपत आणि जयकांत सांगतात, मजा म्हणजे लय मजा. आणि त्या पूजाला कृष्णाने जे काही आपटो आपटो हाणलाय ना, लय मजा आली. मैनावतीसुद्धा खुश होते. जयकांत, दलपत कृष्णाची खूप स्तुती करतात की कृष्णा आता घरची मालकीण बनली आहे, घरच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे आल्यात, आता तीच या घरावर राज्य करणार. हे सगळं ऐकून मैनावती खूप चिडते आणि म्हणते, बस झालं त्या कृष्णीचं कौतुक, अजून किती दिवस आपण दुसऱ्यांच्याच पालख्या खांद्यावर नाचवणार आहोत. तर जयकांत म्हणतो, आपल्या पप्पांची कृपा, त्यांच्यामुळं आयुष्यभर आपल्याला दुसऱ्यांची हुजुरीगिरीच करावी लागणार आहे. तर दलपत चिडून म्हणतो, मला काय नाही बोलायचं. जर त्या बाळाच्या हातात सगळा व्यवहार असता ना, तर सिस्टमॅटिकली मी सगळा काढून घेतला असता. पण त्या कृष्णामुळे ती बाळजाबाई बदलली, चांगुलपणाने वागायला लागली. आता मी तरी काय करायचं? मैनावती चिडून म्हणते, काहीतरी करावं लागलच ना, नाहीतर असं तर आपण उपाशी मरू. जयकांत म्हणतो, वय पप्पा, आपल्याला काहीतरी करावंच लागणार. आधी बाळजाबाईच्या काळात शेतीचा, व्याजाचा, त्यानंतर त्या डेअरीचा सगळा व्यवसाय आपल्या हातात होता. काय बक्कळ पैसा छापायचो आपण, काय मोठे मोठे घोटाळे करायचो. पण आता सगळं आपल्या हातून गेलंय. बाळजाबाई सुधारल्यामुळे व्याजाचा धंदा तर बंदच झाला. शेती आणि डेअरीसुद्धा त्या दुष्यंतच्या हातात गेली. त्यामुळे 1 रुपयासुद्धा कमवता येत नाहीये. दारिद्र्य काय असतं ना, हे आत्ता कळतंय. तर मैनावती म्हणते, पोरा, एवढं निराश होऊ नको, आपले सुद्धा दिवस नक्की बदलतील. दलपत म्हणतो, वय वय बदलतील ना, आणि आपण या सगळ्या संपत्तीचे मालक बनू. मैनावती, जयकांत खूप खुश होतात. आणि इकडे पूजा आणि समर दोघे झोपलेले असतात निवांत. आणि तेवढ्यात कुणीतरी त्यांचा दरवाजा वाजवतं. समर विचारतो, एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय पूजे, दार उघड. तर पूजा म्हणते, माझी झोप नाही झालीये, जा तू दार उघड. समरचा नाईलाज होतो आणि समर हा कसा बसा रेंगत रेंगत जाऊन दरवाजा उघडतो. कृष्णा म्हणते, अहो काय समर भाऊजी, दरवाजा उघडायला एवढा वेळ लागतो का? कृष्णा आतमध्ये येते आणि पूजाला झोपलेलं पाहून म्हणते, ए पूजे, तू अजून झोपली आहेस, उठ लवकर. पूजा म्हणते, ए कृष्णा, जा इथून, माझी झोप नाही झाली आहे, झोपायचं आहे मला. कृष्णा म्हणते, कालच तू आबांसमोर बोलली ना, माझी सगळी कामं करणार, आणि माझी सगळी कामं सकाळी 5:30ला सुरू होतात. चल उठ लवकर, 5:30 वाजले आहेत, अजून किती कामं करायची आहे? सकाळी 6 वाजेपर्यंत अंगण झाडून व्हायला पाहिजे, सडा टाकून व्हायला पाहिजे, रांगोळी काढायला हवी, आणि मग तुळशीमाईसमोर दिवा लावायचा, तुळशीमाईची पूजा करायची. ही सगळी कामं तुला करावी लागणार आहे. मग देवपूजा करायची. सकाळी 10 वाजता पंचायत भरते, त्याआधी घरातील सगळ्यांचा नाश्ता, दुपारचं जेवण, हे सगळं तुला करायचं आहे. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो. पूजा कशीबशी उठून बसते. कृष्णा म्हणते, पूजे, एवढा आळस करून काय फायदा नाही आहे, ही सगळी कामं तुला करावीच लागणार आहे. आणि जर तुला कामं जमत नसतील तर सगळ्यांना सांगून दे, मी चॅलेंज हरले, मला काय, मला तर ते चांगलंच आहे. पूजा म्हणते, करेल मी सगळं. कृष्णा म्हणते, करेल करेल म्हणून जमत नाही, चल उठ लवकर. सगळ्यात आधी अंगणात ये, अंगण झाडून घे, सडा टाकून घे, रांगोळी टाकून घे, मग आंघोळ करून सगळी पूजा वगैरे करायची, मग नाश्ता जेवणाची तयारीसुद्धा करायची तुला, चल लवकर चल. असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. आणि पूजा म्हणते, काय यार, काय कटकट आहे ही सगळी. तर समोर तिला विचारतो, पूज्जू, तुला हे सगळं जमणार आहे ना? जमेल का तुला हे सगळं? नसेल जमेल तर सांगून दे, आत्ताच हारली आहे, पुन्हा एकदा कृष्णाकडून हारायचं आहे का? पूजा म्हणते, नाही नाही, जमेल ना. असं म्हणून पूजा ही कशीबशी अंथरुणावर उठते, रूम बाहेर निघून जाते, आणि समर तसाच अंथरुणावर उपडा पडतो. इकडे बाळजाबाई आणि कृष्णा अंगणात बसून तिची वाट पाहत असतात. बाळजाबाई विचारते, कृष्णे, तुला वाटतं का पूजा येईल, तिला ही सगळी कामं जमतील? तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, जमली तर जमली, नाही जमली तर नाही जमली, तेवढंच तिचा कोर्स तरी पूर्ण होईल ना, कामं करण्याची प्रॅक्टिस तरी होईल. बाळजाबाई म्हणते, ते एकदम बरोबर बोलते तू. विद्यार्थी नापास झाली काय किंवा पास झाली काय, तिला शिकवणं आपलं काम असतं, आपण ते करूया. आणि तेवढ्यात पूजा अंगणात एक बादली घेऊन येते आणि पाण्याचा सडा टाकणार. एवढ्यात कृष्णा विचारते, पूजा, काय करतीयेस? सडा टाकण्याआधी सगळं अंगण तर झाडून घे. बाळजाबाई म्हणते,
आणि हो, सगळं अंग नीट झाडायचं, वाकून झाडायचं, नाहीतर वर झाडशील. सगळी घाण नीट निघली पाहिजे. नीट कामं करायची, सडा टाकायचा, मग तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढायची. आणि तुझी काय ती रेडीमेड रांगोळी नाही काढायची छाप्याची, हाताने सुरेख सुबक रांगोळी काढायची, त्यात रंगसुद्धा भरायचे. हे सगळं ऐकून कृष्णा फिदी फिदी हसू लागते. त्यामुळे पूजाला खूप राग येतो. बाजा म्हणते, ए गपना, काय हसतीयेस? बाजाबाई पूजाला सांगते, पूजे, कृष्णेची कामं आहे ना खूप भारी असतात, एकदम काय म्हणतात ते तुमच्या भाषेत परफेक्ट असतात. त्यामुळे तुला जर कृष्णाची सगळी कामं करायची असतील ना तर कृष्णासारखीच करावी लागतील, नाहीतर तू हरशील, आम्हाला काही नाही आहे. पूजा बाळजाबाईला डोळे दाखवते, तणफणा करत ती बादली बाजूला ठेवून देते आणि मग झाडू घेऊन येते, अंगण झाडण्याचा प्रयत्न करते. बाळजाबाई आणि कृष्णा तिच्याकडे निरखून पाहत असतात. दोघीसुद्धा हसत असतात. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, अहो तिथं मागं घाण राहिली ना, सांगा ना तिला साफ करायला. आणि मग बाळजाबाई म्हणते, ए पूजे, ती घाण राहिली, ती नीट साफ कर. कृष्णा ही हसत असते. पूजाला खूप राग येतो. पूजा कसं बसं अंगण झाडते. अंगण झाडल्यावर मग सडा टाकते. पण सडा टाकताना सुद्धा तिचा जो तणफणा सुरू असतो ना तो पाहून कृष्णा आणि बाळजाबाई हसू लागतात. आणि मग सडा टाकल्यानंतर पूजा ही कशीबशी रांगोळी घेऊन येते आणि मग रांगोळी हातानेच काढते. जेव्हा स्पर्धा झाली होती तेव्हा तर तिने देवीआईच्या मंदिरात छाप्याने रांगोळी काढली होती. पण इथे मात्र बाळजाबाईने आधीच सांगून ठेवलंय हाताने रांगोळी काढायची. आणि पूजाला रांगोळीसुद्धा काढता येते हे पाहून बरं वाटलं. पूजा ही कशीबशी रांगोळी काढते, घरामध्ये जाते आणि मग तुळशीमाईसमोर दिवा लावण्यासाठी बाहेर येते. कृष्णा विचारते, हे पूजे, काय करतेस हे? पूजा चिडून म्हणते, दिसत नाही का, दिवा लावतीये तुळशीसमोर. कृष्णा म्हणते, असं पारुष्य अंग्याने? अगं येडीबिडी झालीस की काय? देवाची पूजा असो, तुळशीची पूजा असो, बाईने अंघोळ करावी आणि मग पूजा करून दिवा लावावा, असं पारुष्य अंगाने करायचं का? पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजाला हे सुद्धा माहीत नाहीये. कृष्णा म्हणते, पहा बाई, तुला करायचं असेल तर कर, नसेल करायचं तर नको करू, तेवढंच मीच जिंकेल, मला काय चांगलंच आहे. पूजाचा नाईलाज होतो आणि पूजा खूप चिडते. बाळाबाई म्हणते, पाय बाई पूजा, तुला जमत असेल तर कर, नाहीतर तुझी मर्जी. कृष्णा विचारते, बाळजाबाई किती वाजले असतील? 10 वाजायला अजून किती वेळ? बाळजाबाई म्हणते, अगं अजून खूप वेळ, एवढ्या लवकर 10 वाजतात का? कृष्णा विचारते, पण पहा ना. बाळजाबाई मोबाईल पाहून सांगते, अगं थोडाच वेळ राहिलाय. तर पूजा विचारते, 10 वाजता काय? कृष्णा म्हणते, अगं पूजे, 10 वाजता पंचायत भरणार आहे ना, आणि पंचायत भरण्याच्या आधी तुला घरातील सगळ्यांचा नाश्ता करायचा आहे. घरातील सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर सगळ्यांसाठी दुपारचं जेवणसुद्धा बनवायचं आहे. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा म्हणते, व्हॉट, तू एवढं काम करायचीस का? तर बाळजाबाई सांगते, मग कृष्णा सगळी कामं करायची आणि ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने. तुला सुद्धा तशी कामं करावीच लागतील. कृष्णा म्हणते, वय का पूजे, तुला ही सगळी कामं करावीच लागणार आहे. आणि आवर लवकर आवर, वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. आवर लवकर, पहिले आंघोळ करून घे, मग पूजा, मग त्यानंतर नाश्ता आणि मग जेवण, ते पण 10 वाजण्याच्या आत. पूजाचा हा चेहरा पाहून बाळजाबाई आणि कृष्णा हसू लागतात. पूजाची चांगली जिरलेली असते. पूजाला खूप राग येतो आणि ती घरामध्ये आंघोळ करण्यासाठी निघून जाते. कृष्णा आणि बाळजाबाई खूप हसत असतात. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, आज मला खूप मजा यायली आहे, आपण त्या पूजाची चांगलीच जिरवतोय. कृष्णासुद्धा हसत असते. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी आहे. पूजा ही लग्न करून आल्यानंतर तिने घरात जो काही हायदोस घातला होता, कृष्णा बाळजाबाईचा अपमान केला होता ना, त्या सगळ्या अपमानांचा बदला आजच्या एकाच एपिसोडमध्ये त्या दोघी घेणार आहे. आणि पूजाचा असा झणझणीत सनसनीत अपमान करणारे ना, जो पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. आणि मग थोड्या वेळानंतर पूजा तिच्या रूममध्ये असते. तिने आंघोळ वगैरे केलेली असते आणि ती तयार होत असते, केस वाळवत असते. तेवढ्यात समर झोपेतून जागा होतो आणि पूजाजवळ येणार, ए पूज्यू डार्लिंग. तर पूजा म्हणते, ए लांब राहायचं माझ्यापासून, अंगाला हात लावायचा नाही. येथे सकाळी 5:30 वाजता उठून मी एवढी कामं करतेय आणि तू काय केलंस? तू झोपून राहिलास. बायकोला मदत करायची तर नाही, आपला आपला आराम करायचा. मग आता सुद्धा माझ्याजवळ नाही यायचं. समर विचारतो, एवढी का चिडली आहेस? तर पूजा म्हणते, चिडली आहेस का म्हणजे? अरे अजून किती कामं बाकी आहे. अजून पूजा करायची, तुळशीसमोर दिवा लावायचा, नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचं, मग पंचायतीत जायचं आणि मग पंचायतीची कामंसुद्धा करायची.
समरला आश्चर्याचा धक्काच बसतो. समर विचारतो, पूजा, ही सगळी कामं कृष्णा खरंच करायची का? पूजा म्हणते, करत असेल, मी सुद्धा करेल. समर विचारतो, तुला जमेल का? पूजा चिडून म्हणते, का नाही जमणार? ती करत असेल ना, तर मी सुद्धा नक्कीच करणार. आणि मग पूजा किचनमध्ये येते आणि म्हणते, अरे देवा, आत्ता कशी बशी पूजा झाली, आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा. किती कामं करते ही कृष्णा. एवढे नोकर चाकर काय घरामध्ये नुसते काय शोपीस म्हणून आणून ठेवले की काय? पण तेवढ्यात पूजाच्या मनात एक आयडिया येते. पूजा म्हणते, पण एक मिनटं, आता माझ्यावर लक्ष ठेवायला बाळजाबाई आणि कृष्णा नाही आहे, मग मी स्वतः का राबायचं आहे? सगळी कामं मी का करायची आहे? मी घरातील नोकरांना कामाला लावते ना आणि त्यांच्याकडून सगळी कामं करून घेते, म्हणजे माझ्या डोक्याला काही टेन्शन नाही. असा विचार पूजा करते आणि खूप खुश होते की आता तिला स्वतःला कोणतीही कामं करायची गरज नाही आहे, नोकरांकडूनच ती सगळी कामं करून घेणार आहे. पूजा ही माधव काकांना हाक मारते. माधव काका येऊन म्हणतात, हा बोला पूजाताई. तर पूजा विचारते, काय काय बोललात? माधव काका घाबरून म्हणतात, बोला मालकीनबाई. पूजा म्हणते, हो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि चला, स्वयंपाकात माझी मदत करा, कांदे बटाटे कापायला घ्या. तर माधव काका म्हणतात, ओ मालकीनबाई, मी काय स्वयंपाकघरातील कामं करत नाही, आणि धाकल्या मालकीनबाई आहे ना, त्या सगळं स्वतःच करतात. तर पूजा विचारते, धाकल्या मालकीनबाई? कोण धाकल्या मालकीनबाई? ती कृष्णा. ती काय मालकीनबाई नाही आहे. या घरात फक्त एकच मालकीन आहे आणि ती म्हणजे मी. आणि या मालकीनबाईला नाही ऐकायची सवय नाही आहे, सांगितलेलं काम करायचं. चल, कांदे बटाटे कापायला घे. माधव घाबरतो आणि कांदे बटाटे कापायला घेतो. आणि तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि म्हणते, अरे वा पूजा, याला म्हणतात खरी मालकीन. या घरातील नोकराला तू कामाला लावलं, नाहीतर या माधवला आहे ना, बाकीच्या सगळ्यांनी डोक्यावर बसून ठेवलंय. तो स्वतःच मालक असल्याच्या याच्यात वावरत असतो, पण तू खरी मालकीन, तू सगळ्यांना कामाला लावलं. माधव मैनावतीकडे रागारागाने पाहतो. पूजा म्हणते, तुम्ही येथे कशाला आलाय? फक्त या फालतूच्या गप्पा मारायला, टाइमपास करायला? मैनावती म्हणते, मी तुझं कौतुक करायला आली आहे. तर पूजा म्हणते, फक्त कौतुक करू नका, चला स्वयंपाकाला मदत करा, मला कुकर लावा, भात बनवा. हे ऐकून मैनावतीला मोठा धक्काच बसतो. मैनावती विचारते, मी? तर पूजा म्हणते, मग कोण मी? तुम्ही करायची ही कामं. मैनावती पूजाला सांगते, ए पूजे, मला काय स्वयंपाक वगैरे जमत नाही बरं का. तर पूजा चिडून म्हणते, बंद करा तुमची नाटकं, सगळं जमतं तुम्हाला, फक्त तुम्ही एक नंबरच्या आळशी झाला आहात. काही काम नाही, धाम नाही, दिवसभर फक्त बसायचं, याच्या गोष्टी त्याच्याकडे, त्याच्या गोष्टी याच्याकडे, याच्यातच तुमचा दिवस चालला आणि तुमचं आयुष्य चाललंय. गुपचूप सगळी कामं करायची. हे ऐकून मैनावतीला मोठा धक्काच बसतो. पूजा ही मैनावतीला कामं सांगते. सगळ्यात आधी तर कुकर लावायचा, आणि एकदा का कुकर लावून झाला, मग पोळ्यांची कणिक मळायची. तोपर्यंत मी येते, असं म्हणून पूजा तेथून निघून जाते. मैनावतीला जबर धक्काच बसतो. माधव विचारतो, बाईसाहेब, तुम्ही किचनमध्ये काम करणार? आजपर्यंत तर मी कधीच तुम्हाला किचनमध्ये काम करताना नाही पाहिलंय. तुमच्या लग्नाच्या आधीपासून मी येथे काम करतोय. तर मैनावती म्हणते, अरे होय ना माधव, आजपर्यंत या घरात मी फक्त स्वतःसाठी जास्तीत जास्त चहा बनवला आहे, किंवा मग तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर दिली आहे. मी कधीच काही काम केलं नाही, आणि या पूजेने माझाच गडी माणूस बनवला, मलाच कामाला लावलं. आता काय करायचं? भात कसा लावायचा असतो, कुकर कसा लावायचा ते पण मला माहीत नाही. त्यात तांदूळ टाकायचे का डाळ टाकायची का पाणी टाकायचं, किती काय काय टाकायचं, मला काहीच माहीत नाही. जाऊ द्या, करू आपण, जमल जमल, असा विचार करून मैनावती ही कसाबसा कुकर घेऊन येते. माधव तिच्याकडे पाहतच राहतो. आता माधव काकांना स्वयंपाक जमत असेल, पण माधव काकाने ठरवलंय आपण काही हिला मदत करायची नाहीये, त्यामुळे ते गप्प बसतात. मैनावती विचारते, माधव, तांदूळ कुठे? माधव काका तिला तांदळाचा डबा सांगतात. मैनावती तांदळाचा डबा घेऊन येते आणि त्यात होते नव्हते तेवढे 1-1.5 किलो तांदूळ ती चक्क या कुकरमध्ये टाकून देते. आणि मग पाणी पाणी पूर्ण जग भरून पाणी टाकून देते. माधव काका हे सगळं पाहतात. त्यांना माहीत असतं आता काही खरं नाही आहे, आपल्याला सगळ्यांना काय खायला मिळतं हे देवालाच माहीत. आणि मग मैनावती ही कुकर लावते आणि गॅसवर ठेवून देते. मैनावती चिडून म्हणते, मी या पूजेला टोचायला आले आणि तिने मलाच गडी बनवून टाकलं. जर ही पूजा खरंच या घरची मालकीन बनली ना, तर काय काय करेल देव जाणे. ही पूजा आता लय डोक्यावर चढायला लागली आहे, काहीतरी करावं लागेल.
माधव काका सगळं गुपचूप ऐकून घेत असतात. त्यांचं कांदा बटाटा चिरणं सुरूच असतं. आणि मैनावती विचार करते, जाऊ द्या, आज एक गोष्ट तर मी शिकले, कुकर लावायला शिकले, भात बनवायला शिकले. पण पूजा जर घरची मालकीण झाली ना, तर मला सगळं शिकावं लागेल असा विचार करून मैनावती टेन्शनमध्ये येते. आणि इकडे सावित्री ही भुईमुगाच्या शेंगा खात बसलेली असते. पण त्यातली एक शेंग खवट निघते, त्यामुळे तिला खूप राग येतो. आणि ती म्हणते, ही भक्तीसुद्धा सकाळी सकाळी कोठे गेली आहे, नाश्ता बनवला नाही, स्वयंपाक बनवला नाही, येथे पोटात कावळे डराव डराव, कावळे कावळे कुठे डराव डराव करतात, इथं भुकेने माझं डोकं चालत नाही आहे, पोटात कावळे कावकाव करताय आणि भक्ती कोठे गेली आहे, भक्ते ये ग लवकर, ये ग लवकर. सावित्रीची असं सुरू असतं. आणि तेवढ्यात तिला पूजा कॉल करते. सावित्री फोन उचलून म्हणते, बोल ग माझ्या पिला, काय झालं, तुमच्या इथे तर सकाळी सकाळी राजेशाही थाटाचा नाश्ता सुरू असेल ना. तर पूजा म्हणते, कसला ग नाश्ता आई, मी त्या कृष्णाला चॅलेंज दिलंय तिला हरवण्याचं. सावित्री विचारते, कृष्णाला कोणतं चॅलेंज दिलं आता नवीन. पूजा सांगते, काल ती जिंकली, सगळे तिचा उदो उदो करत होते, मी सुद्धा चॅलेंज दिलं, कृष्णा काय जगावेळ काही करत नाही, जे कृष्णा करू शकते ते मी पण करू शकते. त्यामुळे आता पुढील 2 दिवस घर आणि पंचायत मी सांभाळणारे, कृष्णाची सगळी कामं मी करणारे. सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, पूजे तुला ही सगळी कामं जमणार आहे का. तर पूजा चिडून विचारते, का नाही जमणार, ती कृष्णा काय कुठून चंद्रावून आली काय, तिला जमतं, मग मला का नाही जमणार. तर सावित्री म्हणते, नाही जमतील तुला, पण ती कृष्णा नोकरासारखी राबते, तुला ते जमणार आहे का. पूजा म्हणते, मी स्वतः नोकरासारखी नाही राबणार, मी सगळ्या नोकरांना राबून घेणार आणि मग पहा या घरची खरी मालकीण मीच बनणार. हे ऐकून सावित्री खूप खुश होते आणि म्हणते, हुशार ग माझं पिलू, खरंच माझं पिलू किती हुशार आहे. आणि पूजा फोन कट करते. इकडे आज काही घरात कामं करायची नाही आहे, सगळी कामं पूजा करणार. त्यामुळे कृष्णा ही तिच्या रूममध्ये बसून अभ्यास करत असते. दुष्यंत म्हणतो, अरे वा, सकाळी सकाळी अभ्यास सुरू आहे. तर कृष्णा त्याला पूर्ण इग्नोर करते, त्याच्याकडे लक्षच देत नाही. दुष्यंत विचारतो, ए तुम्हाला इग्नोर करतेस का गं. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला आहे ना आज खूप दिवसानंतर निवांत वेळ मिळाला आहे, मी गणित सोडवतीये, मला गणित सोडू द्या. तर दुष्यंत म्हणतो, आली मोठी आर्यभट्ट कोल्हापूरची, काम कर. आणि मोकळा वेळ भेटलाय ना, तर त्यात फक्त अभ्यास करायचा नसतो, तर वेगळी कामंसुद्धा काही करायची असतात. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला आहे ना कधी पण काही पण सुचतं, मला माझं काम करू द्या बरं. आणि काय हा पोर खेळ सुरू आहे. तर दुष्यंत म्हणतो, अगं पोरांचा खेळ पाहण्यासाठी तर हे सगळं करायचं आहे, तुला किती सांगतोय मी, आता पोरं जन्माला घालायची वेळ आली आहे, घरात पोरं खेळली पाहिजे, चल बरं वेळेचा सदुपयोग करूया. असं म्हणून तो कृष्णाला जवळ ओढतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार सोडा बरं का मला, नाहीतर मी आबांना सांगल. दुष्यंत म्हणतो, सांग आबांना, त्यांना सुद्धा नातवंड हवीच आहे, ते काही बोलायचे नाही मला. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही ना खूप टाईमपास करताय, द्या बरं माझी वही. दुष्यंत तिची वही घेतो, मागे पुढे करत असतो. त्यामुळे कृष्णा त्याच्यात जवळ येते आणि म्हणते, टाईमपास करू नका. दुष्यंत विचारतो, असा टाईमपास करायचा आहे का जवळ येऊन. कृष्णा खूप लाजते. दुष्यंत कृष्णाच्या आणखीन जवळ येणार, तेवढ्यात घरात मोठा ब्लास्ट होतो, विस्फोट झाल्याचा आवाज येतो. कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, हा कसला स्फोट झालाय. कृष्णा आणि दुष्यंत किचनकडे धावत पळत येतात. तर बाजाबाई पूजासुद्धा तेथे पोहोचतात आणि किचनमध्ये जे काही झालेलं असतं हे पाहून त्यांना जबर धक्का बसतो. मैनावतीने जो कुकर लावला आहे ना, त्या कुकरचा स्फोट झालेला असतो आणि संपूर्ण किचनमध्ये धूर धूर झालेला असतो. संपूर्ण किचन उद्ध्वस्त झालेलं असतं. सगळे भांडे कुंडे सगळे जमिनीवर पडलेले असतात. माधव काका तर जमिनीवर बसलेले असतात. पूर्ण पिठाचा डबा त्यांच्या डोक्यावर उलटा झालेला असतो आणि मैनावतीच्या केसांवर कपड्यांवर सगळीकडे भात लागलेला असतो. मैनावतीच्या कानाचे पडदे फाटलेले असतात, ती कानाला हात लावून उभी असते. कृष्णा, पूजा, बाजाबाई, दुष्यंत या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, हे काय झालं सगळं. दुष्यंत माधव काकांजवळ येतो आणि विचारतो, बरे आहात ना, काही लागलत नाही ना. माधव काका म्हणतात, नाही नाही. तर मैनावती अजूनही कानाला हात लावून बसलेली असते. कृष्णा विचारते, ओ काकी साहेब, हे सगळं काय आहे. तर मैनावती सांगते, या पूजेने मला इथे कुकर लावायला सांगितला होता भाताचा, मी कुकर लावला आणि त्याचा डायरेक्ट स्फोटच झाला ना. कृष्णा डोक्यालाच हात मारून घेते. बाजाबाई, दुष्यंत सगळ्यांना धक्का बसतो.
मग बाळजाबाई ही पूजावर खूप चिडते आणि विचारते, पूजे हे सगळं काय आहे? तर कृष्णा म्हणते, अहो पण काकी साहेब तुम्ही असा कसा कुकर लावला? बाळजाबाई चिडून म्हणते, अगं पूजे तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? तुझी सगळी कामं तू मैनावतीवर टाकली आणि अगं त्या मैनावतीला स्वयंपाकाचा सुद्धा कळत नाही. 30 वर्ष झाली तिच्या लग्नाला, कधी किचनमध्ये आली नाही ती. मी सुद्धा तिला कधी किचनमध्ये पाठवलं नाही आणि तू तिला किचनला कामाला लावलं. अगं काही अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? अगं सगळं घर उडून गेलं असतं ना, छप्पर उडून गेलं असतं, वाडा पडला असता ना आपला. मूर्ख कुठली, स्वतःची कामं दुसऱ्यावर टाकते आणि त्यामुळेच असं होतं. पूजा ही चक्क खाली मान घालून ऐकून घेत असते. फ्रेंड्स, हा सीन पाहायला तुम्हाला खूप मजा येईल. एकतर मैनावती ही कानात बोट घालून, तिला काही ऐकू येत नाही, ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तिचे एक्सप्रेशन खूप भारी आहे. माधव काकांचा अवतार खूप भारी झालाय आणि पूजा चक्क मान खाली घालून बाळजाबाईचं सगळं ऐकून घेते. जी पूजा बाळजाबाईला छुम 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 करून अपमान करायची, बाळजाबाई आज सगळा बदला घेते, सगळा वचपा काढते. बाळजाबाई पूजाला चांगलं सुनावते. पूजा मान खाली घालून सगळं ऐकत असते आणि कृष्णा ही सुद्धा पूजावर चिडते. ए पूजे, काय अवस्था करून ठेवली आहे किचनची? आता हे सगळं तू आवरायचं बरं का, सगळं काम तुला करावं लागणार आहे. पूजाला खूप राग आलेला असतो. बाळजाबाई माधव काकाला विचारते, ए माधव तू किचनमध्ये काय करतोय? माधव काका सांगतात, या मोठ्या मालकीनबाईंनी मला सांगितलं होतं कांदे बटाटे चिरायला. पूजाला आणखीनच राग येतो. अरे पहिलेच एवढं सुनावतंय, आता कशाला सांगतोय? कृष्णा ही खूप रागारागाने तिच्याकडे पाहते आणि मग दुष्यंत म्हणतो, माधव काका चला जा तुम्ही, हळूहळू जा. माधव आणि मैनावती कसे बसे किचनमधून बाहेर निघून जातात. कृष्णा खूप चिडते आणि मग दुष्यंत सुद्धा बोलायचं ते बोलून घेतो. कृष्णा पाहिलंस का, दुसऱ्याचं सोंग आणलं ना की स्वतःचं सोंग होतं. पाहिलं कसं झालंय या किचनचं सोंग? पूजा आणखीनच चिडते. कृष्णा चिडून म्हणते, ए पूजे, आता 1 तासामध्ये पंचायत सुरू होईल. अजून स्वयंपाक नाही झालाय, नाश्ता नाही झालाय, आबांना वेळेवर खायला द्यावं लागतं, त्यांच्या गोळ्या औषधं असतात आणि आता हे सगळं मला सावरावं लागणार आहे. तुला आहे ना काही जमायचं नाही, काही कामाची नाही आहे तू. हे सगळं ऐकून पूजाला खूप राग येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. असा एपिसोड ना भूतो ना भविष्यती. एवढं मात्र नक्की, पूजाची ही झालेली अवस्था पाहायला खूप मजा येते, खूप खूप मजा येते, एवढं मात्र नक्की. तर तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.